हॅलो एव्हरीवन, जय खानदेश. तर खूप दिवसापासून मी घरातच होते आणि तुम्हाला तर कारण माहिती आहे मी का घरात होती. तर माझे फ्रेंड्स मला बोलले की कित्येक दिवस असं तू घरातल्या घरात राहशील, थोडं बाहेर पण फिर, तुला थोडं बरं वाटेल. तर मी आज फायनली त्यांचं ऐकून पाटणा देवीला जात आहे. माझ्यासोबत तशी पण आहे. तर सगळ्यात आधी आम्ही इथे पेट्रोल पेटवलं. तुम्ही बघू शकता इनू आणि वैभव इथे पेट्रोल टाकतोय. तोपर्यंत आम्ही काही सेल्फीज फोटोज वगैरे घेत होतो. मस्त आम्ही फोटोज वगैरे घेतले. त्यानंतर मग आम्ही अजून परत आमच्या रस्त्याला निघालो. पुढे भेटू मग, चला. तर हे बघा, या आहे 2 माकड आमच्या. आणि आजचा मौसम पण खूप छान होता. तर खूप भारी वाटलं आज बाहेर येऊन. तर अशा फ्रेंड्स सर्वांना भेटो गाईज. मला खूप सपोर्ट करता माझ्या फ्रेंड्स. तर फायनली आता आम्ही पाटणा देवीला पोचलो आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथे. तर सगळ्यात आधी आता आम्ही जाऊ दर्शनाला. तर चला मग भेटूया पुढे. तुलाच राहू दे, तू छोटी आहे ना. मला पण ये ना मग. तर आता आम्ही जातोय वरती दर्शनाला. तर भेटूया मग पुढे. तर आम्ही इथे पाहिले रस्त्यामध्ये कॅब होते. तर आम्ही तशूसाठी कॅब बघत होतो. तेवढ्यात तशूने तो कुडकुडा होता त्याच्या हातात, तो खाली फेकला कारण त्याला कॅब आवडली नाही. तर त्यानंतर हे त्याला खेळत होते. त्यानंतर आम्ही इथे पाणीपुरी खायला थांबलो. पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग गेलो आम्ही दर्शनाला वरती. अरे यार, हा पाऊस आम्हाला फिरू देत नाही. जसं की तुम्ही बघितलं, आम्ही दर्शनाला वरती गेलो आणि किती पाऊस आला होता. तर आम्ही दर्शन घेऊन खाली आलो. तर मग इथे आम्हाला जेवणासाठी बसायचं होतं. तर आम्ही इथे जागा स्वच्छ केली. त्यानंतर जेवणाला बसलो. आम्ही घरूनच टिफिन घेऊन आलो होतो गाईस, कारण बाहेरचं खाल्लं की तब्येत खराब होते असं म्हणतात. त्यामुळे आम्ही घरूनच टिफिन घेऊन आलो होतो आणि तेच खाल्लं. हा व्हिडिओ तो अजिबात टाकणार नाही मी, कारण ते घरून आणले. एवढे पैसे येतात मग घरून का बांधणार. तो आज हम लोग जा रहे हैं बहुत ही घने जंगल में. तो आप भी हमारे साथ चलिए गाइज. बहुत ही घना जंगल है, तो धीरे धीरे चलो, कोई गिर ना जाए. तो गाइज आप देख सकते हो हमारा घना जंगल शुरू होते ही ख़त्म हो चुका है. तो हम अब धीरे धीरे पानी में जा रहे हैं, क्योंकि हमें पानी में फ़ोटोज वगैरे क्लिक करनी थी. तर मग बघूया आपण पुढे काय मस्ती केली काय नाही. तर तशूने आणि मी खूप मस्ती केली आणि आम्ही खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले आणि घराकडे निघालो. पाऊस चालू असल्यामुळे आम्ही इथे चहा प्यायला थांबलो आणि सगळ्यांनी मस्त चहा पिली. आणि तशू झोपला होता भाग्यश्रीच्या खांद्यावर डोकं ठेवून मस्त. तर त्यानंतर आम्ही आता निघालो घरी जायला. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा फर्स्ट ब्लॉग होता आणि एवढा वेळ तुम्ही माझा ब्लॉग बघितला. थँक्यू.